शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर, काय सांगाल, सिडको नंतर थेट तुम्ही आता महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका गाठली आहे। अनेक तक्रारी, तुमच्या समस्या तुमच्यासमोर मांडलेल्या, काय वाटतं एकंदर काळात कशा प्रकारच्या समस्या हल होणार आहे? मी महायुतीचा खासदार म्हणून आज या ठिकाणी आलेलो आहे। सातत्याने या ठिकाणी येत असतो। अनेक लोकांचे नागरी प्रश्न होते, ते प्रश्न घेऊन मी आज महापालिकेत आलो होतो। गटर असेल, पाणी असेल, रस्ता असेल, फेरीवाले असतील, पार्किंगचा विषय असेल, गटर तुटलेली आहेत, फवारणी होत नाही, असे छोटे छोटे अनेक विषय आहेत। मी पण आश्चर्यचकित झालो की मलाही वाटलं होतं की हा जी काही पांढरी इमारत आहे, हा मोठा राजवाड्यासारखा मला वाटतो आणि ते खूप सगळं आलबेल आहे असं मला वाटत होतं। पण या 10 महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये लक्षात आलं की इथे समस्यांचा महापूर आहे। मुख्य रस्ते आहेत, सिडको आहे, MIDC आहे म्हणून, पण अंतर्गत पाहिलं तर इथे समस्यांचा महापूर आहे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने मी या ठिकाणी आलेलो आहे। पाहायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका सिंगापूर म्हणून ओळखली जाते, त्यामुळे कुठेतरी आता खरा तुमचा आरोप कोणावर करते आहे? आणि या ठिकाणी अनेक वेळा लोक नगरसेवक महापौर राहिले, मंत्री झालेत, का वाटतं एकंदरीत काम केलं नाही का गणेश नांगरे? थेट सांगत नाही, तसा काही विषय नाही आहे की कुणाशी वैयक्तिक हा विषय नाही। गेले 5 वर्ष या ठिकाणी प्रशासन आहे, महानगरपालिका नाही आहे। कदाचित त्यामुळे समस्या वाढलेल्या असतील, पण खूप समस्या आहेत। म्हणजे जेव्हा मी मीरा भाईंदर जातो, ठाणे तर माझं होमग्राऊंड आहे, पण त्याच्यापेक्षा 200, 400, 500 पटींनी समस्या या ठिकाणी आहेत। इथं प्लॅन सिटी आहे, ही बनवलेली सिटी आहे, तरीसुद्धा खूप समस्या आहेत। आमच्या ज्यांनी जागा जमिनी दिल्या, ही शहर बनवायला ज्यांनी स्वतःच्या जागा जमिनी गाववाल्यांनी दिल्या, त्यांच्यासुद्धा अजून त्यांच्या नावावर त्या जमिनी झालेल्या नाही आहेत, त्यांच्या समस्या दूर झालेल्या नाही आहेत। त्यांच्या नावावर त्या जागा जमिनी ज्याच्या बदल्यात जे त्यांना मिळालेले जी आश्वासनं दिलीत ती पण पूर्ण झालेली नाही आहेत आणि त्याकरता हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी नक्कीच पाऊल उचलणार आहे। समस्या असताना मात्र मंत्री गणेश नाईक ठाण्यात येतात, जनता दरबार घेतात। काम आणि नाईक साहेब हा विषय नाही आहे। तुम्ही नाही, अरे जनता, हे बघा, दरबार तो तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल, परंतु माझ्या दृष्टीने माझ्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवणं, किंवा समस्या त्या प्रशासकापर्यंत नेणं आणि सोडवण्याचा प्रयत्न करणं, आणि ते प्रशासन ऐकत नसेल तर शिवसेना स्टाईल काम करणं, हे माझं काम आहे। ते मी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। काही सोसायट्यांचं पाणी देखील बंद केलेलं आहे, भाजपचे कोण कार्यकर्ते आहे समोर? यामध्ये पक्षाचा काही संबंध नाही आहे। एकाच पक्षाचे 2 पदाधिकारी आहेत, त्यांनी एखाद्या गोष्टीला काहीतरी विरोध केला म्हणून सोशल मीडियावर कोणीतरी पोस्ट टाकतं, ती पोस्ट डिसलाईक केली म्हणून अख्ख्या सोसायटीचं पाणी कट केलं जातं आणि दम दिला जातो, तू माफी माग तरच मी सोसायटीचं पाणी चालू करेल। हे कुठला नियम आणि कुठला कायदा या नवी मुंबई महानगरपालिकेत आहे, हे मी आयुक्तांना विचारण्याकरता या ठिकाणी आलो होतो। लोकांना घाबरवलं जातं, त्यामुळे शिवसेना म्हणून कसं बघणार याकडे, या पक्ष म्हणून? शिवसेना म्हणजे रिॲक्शन, शिवसेना म्हणजे प्रतिक्रिया, आणि प्रतिक्रिया एखाद्या ठिकाणी जर काय अन्याय होत असेल, त्या अन्यायाविरुद्ध लढण्याकरता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला बाळकडू दिलेले आहे आणि ते बाळकडूचं आम्ही तंतोतंत पालन करू। तेच गणेश नाईक ठाण्यात येऊन म्हणतात 24 तास आमच्याकडे पाणी आहे, नवी मुंबईमध्ये रस्ते चकाचक आहे, अशा समस्या घेऊन नाही, कदाचित नाईक साहेबांकडे ती लोक गेली नसतील, त्याच्यामुळे त्यांना कदाचित माहीत नसेल। माझ्याकडे लोक आली, या ठिकाणी अनेक सोसायटी आल्या, तो विषय घेऊन मी या ठिकाणी आलो। नाईक साहेबां जे काय म्हणतात त्याच्याशी आणि आज या ठिकाणी आलो त्याचा काही संबंध नाही। येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे, उबाटा गटाचे हे आपल्याकडे येतात, पक्षप्रवेश करतात। 16 तारखेला देखील नाशिकला मोठं शिबिर असणार आहे उद्धव ठाकरे यांचं, तर 22 तारखेला देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे देखील आता तोफ धडाडणार आहे। या ठिकाणी आमचा निर्धार मेळावा या ठिकाणी आहे, कोण कोण प्रवेश करतो पाहूया। मला तरी अजून काही कल्पना नाही कोण कोण प्रवेश करणार, पण तो खूप जण इच्छुक आहेत, खूप जणांना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, बघू काय होतं ते। खच्चीकरण कशामुळे आहे उद्धव ठाकरेंकडे, त्यामुळे इकडे तुमच्याकडे जास्त एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्वमान्य नेतृत्व आहे, संपूर्ण महाराष्ट्राने ते नेतृत्व ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, म्हणून कदाचित आमच्याकडे ओघ जास्त असेल। नितीन देशमुखांनी खालच्या पातळीवर वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे देशमुख हा फालतू माणूस आहे। हा मी शिंदे साहेबांचे पाय धरताना, पाठीमागे फिरताना मी पाहिलेला आहे। केवळ एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायची। एकनाथ शिंदे साहेबांनी 80 जागा लढवल्या, 60 जागा निवडून आल्या। उद्धव ठाकरे यांनी 100 जागा लढवल्या, 20 जागा फक्त निवडून आल्या।
त्यामुळे लायक कोण आणि नालायक कोण, फालतू कोण, हे उत्तर नितीन देशमुखांना मी प्रश्न विचारतो, त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं. संजय राऊत देखील आता लाडकी बहीण म्हणा इतर गोष्टी देखील घेऊन येत आहेत. संजय राऊत हे जळकं लाकूड आहे. शिंदेसाहेबांचं काम, देवेंद्रजींचं काम, अजितदादाचं काम, यामुळे जिथे जिथे जागा मिळते तिथून त्याच्या शरीरातनं धूर येत असतो. त्यामुळे तशा पद्धतीची ते वक्तव्य करतात. त्यामुळे तिकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. 27 हत्या झाली त्यापैकी शिवसेनेची देखील काही हत्या झाली. विनायक राऊतांनी काहीतरी मी आरोप केला असं ऐकतोय. जेव्हा निवडणुकीला किंवा संजय राऊत, मग तुम्ही काय करताय? कोकण तुमचा बालेकिल्ला म्हणत होतात ना, मग तुम्ही का मुख गिळून गप्प बसलाय? तुमचे कोण साथीदार आहेत का त्याच्यामध्ये? संजय राऊत यांचा माणूस एक उपविभाग प्रमुख म्हणून आता त्यांनी काल काहीतरी पक्षातनं काढला, तो कुणाचा माणूस आहे? संजय राऊतांचे भाऊजे सुनील राऊत यांच्याबरोबरचे त्याचे हजारो फोटो तुम्हाला मिळतील. त्यांनी एक छोट्या मुलीवरती जो काही अनैतिक प्रसंग घडवून आणलेला आहे, त्याचं उत्तर पहिलं संजय राऊत यांनी द्यावं आणि सुनील राऊत यांनी द्यावं. हकलपट्टी देखील करण्यात आली. हां, तर संजय राऊत आणि सुनील राऊतांनी द्यावं ना, की अशी माणसं तुमच्या सोबत कशी, तुमचे खास माणसं अशा पद्धतीची कृत्य करतात, त्याचं उत्तर द्या पहिलं, मग कोकणातल्या विषय काढा. ते खासदार नरेश म्हस्के त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर लोकांच्या समस्या कशा प्रकारे ते सोडवता येईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटावर देखील अनेक आरोप करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोहन दुबेसह गणेश स्वरा, TV9 मराठी, नवी मुंबई.